अजूनही हे कळत नाहीये की हे सगळं कोणी केलं असेल. किरण या सगळ्यातून बाहेर पडली आहे ना, मग तू पण बाहेर पडणं सावली. हे बघ, गुंडांना पोलिसांनी पकडलंय. आता जी काय माहिती काढायची असेल पोलीस काढतील. तू काळजी करू नको. या सगळ्याचा तू विचार नाही करावा म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. तुम्ही माझ्या सोबत आहात ना, ह्यातच मला सगळं मिळालं. आणि तू माझ्या सोबत आहेस ना म्हणून माझं आयुष्य सावरलंय. नाहीतर वाट लागली होती. खरंच आई पण तुला समजून घ्यायला लागली आता. आणि मला असं वाटतंय की आई तुला ऍक्सेप्ट करेल सगळ्यांसमोर लवकरात लवकर. मी त्या क्षणाची वाट पाहीन. किती समजूतदार आहात तुम्ही. तुझ्यामुळे समजूतदारपणाला मुळात असावा लागतो शिप्रा. प्लीज अजून कंप्लेंट्स करू नको. इट इज व्हेरी लेम. काय लेम? हा, आणि मी काय कंप्लेंट केली? आता प्रोजेक्ट वेळेतच कंप्लीट करायचा ना, मग तू हेल्प का करत नाहीस मला? गेली 3 वर्ष आपण एआय आणि मशीन लर्निंग शिकतोय. हे सगळे कॉन्सेप्ट खूप सिंपल आहेत ना. प्लीज कॉम्प्लिकेट नको करूस. अरे मी कुठे करतेय कॉम्प्लिकेट? मला कळत नाही म्हणून मी तुझी हेल्प मागतेय. देतोय ना मग मी तुला हेल्प. तुझ्या सगळ्या डेटावरती ओव्हर फिटिंग मॉडेल यूज कर. त्या डेटाला जनरलाइज कर. इतकं सिंपल आहे. अरे पण मला नाही कळत ते, म्हणूनच मी तुझी हेल्प मागते. मी काय मुद्दाम करतेय का? घे ना फोन. काय घेऊ? सतत तेच प्रश्न विचारते ती. जेवलास का? पाणी प्यायलास का? गाडी नीट चालवतोयस ना? बोर होतं मला. तुझी आई नाही करत तुला फोन सतत? इनफॅक्ट कधीच करत नाही. नक्की यार, तुझी आई तुला फोनच करत नाही. असं नको बोलूस. आपल्या सगळ्यांना माणसांची गरज असते. हो, पण स्वतःच्या सोयीपुरती कायम. आय प्रूव्ह यू रॉंग. तुझा डायलॉग ना मी पाळण्याघरापासून ऐकतोय. असं असतं. पोर नव्हती तर जीवाला गोर नव्हता. पोर आली तर लागला जीवाला गोर. कुठे गेली? फोन पण उचलत नाहीये का? नाही ना, मगासपासून किती फोन केले, उचलतच नाहीये. अहो, मी काय म्हणते, तुम्ही जाऊन जरा बघून येता का एकदा? मलाही तेच वाटतंय. हालूच. ही बघा. अगं किरण, कुठे होतीस तू? आणि फोन का घेत नव्हतीस? कुठे होतीस तू? किती फोन केले तुला? एक फोन उचलून सांगता येत नाही कुठे आहेस, काय काही अडचण तर नाही? किरण बाळा, तुला कोणी त्रास देत नाहीये ना पुन्हा? नाही नाही, कोणी त्रास नाही देत आहे. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खूप कामात होते. त्यात कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सारंग अडचणीत नाहीये ना? हो, त्यांच्या नवीन हर्बल कंपनीचे सगळे अकाउंट सील केले आहेत इन्कम टॅक्सवाल्यांनी. असं कसं झालं? तेच काही कळत नाहीये. त्यांना कोणी टीप दिली माहीत नाही, पण त्यांनी डायरेक्ट नोटीस पाठवली आहे. अगं पण काहीतरी कारण सांगितलं असेल ना, का असं केलंय, कशासाठी केलंय? हिशोबात काहीतरी गडबड झाली आहे असं म्हणणं आहे त्यांचं. आणि आम्ही तेच बघत होतो. कंपनी सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे हिशोब तपासले, पण कुठेही काहीही सापडलं नाहीये. कोणताच घोळ नाहीये. आम्ही आमच्या बाजूने क्लिअर आहोत. हो ना, मग असं कसं झालं? अहो, तुम्ही सारंगची एकदा बोलून बघता का? बोलतो. किरण, तू हातपाय तोंड धुवून घे बेटा. आपण जेवायला बसूया. हा, ये. वडिलांची शिकवण आहे तशी. हा, चूक होऊ शकते, माणूस आहे मी. हिशोबात चूक होऊ शकते, पण मुद्दामून असं काही केलेलं नाही. कधीच घोळ नाही केला. गव्हर्नमेंटचा टॅक्स पण वेळेवर भरतो व्यवस्थित. त्यात पण कधी उशीर होऊ नाही दिला मी. माहितीये मला, माझा विश्वास आहे. आणि आपण बघितलं ना, आपण सगळे हिशोब सुद्धा तपासलेत. आपल्याला एकही घोळ नाही सापडला. मग ह्यांना कुठून सापडला असेल? काय माहिती. बघू, उद्या कळवतील असं म्हणालेत ना. कळेल काय गडबड आहे. हो, आणि आपण एकेका दिवसाचे नाही तर पूर्ण वर्षाचे हिशोब तपासलेत. उद्या डिटेल्स पाठवतील ना ते, बघू ना. हो, आणि मी काय म्हणते, आपले बँकेचे अकाउंट बंद केलेत हे आपण तिलोत्तमा मॅडमने बाबांना सांगायला हवंय ना. आई बाबांना नाही सांगायचं, उद्या सांगूयात. उद्याचा दिवस बघा काय होतं ते. काहीच नाही झालं तर सांगू. बरं.
जगन्नाथजींचा फोन आहे. कदाचित किरण पोहोचली असेल हे सांगायला फोन केलाय. उचल. हॅलो. काय झाले ते मला सगळं कळलंय. किरणने आत्ताच सांगितलं. बघा ना जगन्नाथजी, उगाच नको तो प्रॉब्लेम झालाय. आता हे संकट आणखी किती दिवस त्रास देणार आहे कोणास ठाऊक. सगळ्यांचे पगार द्यायचे बाकी आहेत. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. फक्त तू एक काम कर. काय? उद्या मार्गशीर्षातला गुरुवार आहे. महालक्ष्मीची पूजा कर. घरातल्या सगळ्या बायकांना जमा कर. 5 सवाष्ण बोलो. साडी, चोळी, नारळ यांनी त्याची ओटी भर. त्याशिवाय ही पूजा पूर्ण होणार नाही, संपन्न होणार नाही. कळलं? महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुझं संकट टळेल. ठीक आहे. पण जगन्नाथजी, या व्रताचं महत्व काय आहे? द्वापार युगातली कहाणी आहे बाळा. राजकन्या श्यामबाला आणि तिची आई राणी, तिने म्हातार वेशातल्या महालक्ष्मीचा अपमान केला होता. पण राजकन्याने तिची विनंती केली, मनधरणी केली आणि देवीने सांगितल्याप्रमाणे तिने मार्गशीर्षातला गुरुवारी ही पूजा केली. त्यानंतर तिची भरभराट झाली, मात्र राणीची अधोगती झाली. कळलं? थोडक्यात काय, उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये, या भावनेने ही पूजा कर. सगळं ठीक होईल. बरं, मी करेन पूजा. अहो, जगन्नाथजींनी मला पूजा करायला सांगितले. पण त्याआधी आता जे काही चालू आहे ना, ते मला तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं. बरं सांग. देवीला साकडं घाल.